नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस सकारात्मक जाओ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या माहितीला सुरुवात करते। ठीक आहे, तर बघा आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की सीतानवमी, ठीक आहे, 25 तारखेला। ठीक आहे, जसं बिकॉज रामजींचं आयुष्य सीताच्या बिना अधुरं होतं, अपूर्ण होतं आणि त्यांच्या आयुष्याला काहीही अर्थ नव्हता। त्यामुळे सीतानवमी आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे, तर आपण जसं रामनवमी मनवतो तसंच आपल्याला सीतानवमी सुद्धा मनवायची आहे। ठीक आहे, त्याबद्दलची माहिती मी आज देणार आहे। त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते। ठीक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, नवमी म्हणजे काय, तर सीतामा प्रकटलेल्या सीतामाचा जन्म हा कसा झाला तुम्हाला माहितीच असेल। सीतामाचा जन्म कुठल्याही स्त्रीच्या द्वारे झालेला नाहीये। जनक जे राजा होते त्यांना सीतामा ही एका धरतीच्या आतमधून भेटली आहे सीतामा त्यांना। ठीक आहे, शक्तीच्या मनात शिव अपुरे आहेत तसं सीता, बिकॉज हे सगळे एकच, सगळ्यांनी चॅलेंजेस सगळ्यांच्या लाईफमध्ये, हे सगळे ट्विन फ्लेम्स होते आणि ह्यांच्या लाईफमध्ये ह्यांची लाईफ आसान नाही राहिली आहे। सगळे डिवाइन सोल्स होते जे धरतीवरती काहीतरी उद्देश सेट करण्यासाठी आले होते, नाही तर त्यांना अवतार घ्यायची काही गरजच नव्हती। ठीक आहे, सीतानवमीच्या दिवशी सीतामा जन्मल्या होत्या, म्हणजे त्यांचं अवतार कार्य हे सुरू झालं, त्यांनी झाल्या होत्या छोट्याशा एक बाळ रूपात। ठीक आहे, धरतीच्या आतमधून। ठीक आहे, तर मग आता सीतानवमीच्या दिवशी आपल्याला काय असं करायचं आहे बघा। सगळ्यात अगोदर तर माझी लाईफ रामजींच्या बिना अपुरी होती, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, रामचरितमानस आणि रामरक्षा हे वाचायचं आहे। ठीक आहे, या दोन्ही गोष्टी लावून ठेवायच्या किंवा याचं पठण करायचं आहे त्या दिवशी। ठीक आहे, तर सीताजींचा ना उद्देश काय होता ह्या धरतीवरती येण्याचा, बिकॉज बघा हे डिवाइन सोल्स होते, ह्यांना धरतीवरती त्यांनी अवतार कार्य काहीतरी कारणासाठी आणि ते महत्वपूर्ण उद्देशासाठी घेतलं। जसं रामजींचं कार्य होतं रावणचा वध, तसंच आहे ना सीताजींचं जे कार्य होतं ते हे होतं ना त्या धरतीवरती का आलेल्या, त्या धरतीवरती ना प्रेमाची परिभाषा एक वेगळ्या पद्धतीने शिकवण्यासाठी आलेल्या, की काय तर प्रेमाला धरून ठेवणं किंवा गोष्टींना धरून ठेवणं, हेच माझं आहे तेच माझं आहे। तुम्ही बघा जे पण डिवाइन सोल्स होते, जसं राधामा त्याग, सीतामा पण त्याग, पार्वतीमा, हे तिघं डिवाइन सोल्स प्रेमाची परिभाषा एक वेगळ्या पद्धतीने शिकवायला आलेले आहे। कारण आपण काय करतोय इथे कलियुगमध्ये काय चाललंय की सगळीकडे आपल्याला आपण स्वार्थीपणे होऊन आपण सगळीकडे आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत। पण तुम्ही बघा हे डिवाइन सोल्स होते ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य निछावर केलं लोकांच्या कल्याणासाठी, जलकल्याणासाठी। जर सीतामावरती तेव्हा जो प्रसंग आला होता, त्यांना जो आरोप लागला होता त्यांच्यावर, त्या जाऊन आश्रमामध्ये राहिल्या आणि बघा त्या स्वतः रामजी बरोबर किती काळ राहिल्या बघा तुम्ही, म्हणजे त्यांचं आयुष्य काय होतं। तर म्हणजे ना बोलण्याचा उद्देश हाच आहे ना की ज्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण धरून ठेवतो ना, त्या सगळ्या काहीच नाही, क्षणभरसाठी आहेत या सगळ्या गोष्टी, काहीच नाही। म्हणजे जेव्हा या मोठ्या मोठ्या सोल्स जे आलेले धरतीवरती आणि जे उद्देश सेट केले आहेत ना, त्यांच्या समोर ना आपले विचार खूपच छोटे आहेत, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत। तर हे जे सोल्स होतात ना हे आपल्याला खूप स्ट्रॉंगली हे शिकवतात ना। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला आयुष्य हे जसं पाहिजे तसंच घडेल असं नाही आहे। ठीक आहे, आयुष्यामध्ये खूप चॅलेंजेस येतील, खूप प्रॉब्लेम्स येतील, तर तुम्हाला ते फेस करायचे आहेत। कारण तुम्हाला आयुष्य हे काहीतरी, मानव जीवन जर तुम्ही घेतलं आहात तर तुम्हाला काहीतरी ते शिकवण्यासाठी आले आहेत आणि तुमचं कर्म रिलीज होत आहेत। खूप कमी सोल्स आहेत जे त्या उद्देशापर्यंत पोहोचले आहेत आणि ते कार्य करत आहेत। ठीक आहे, त्यांची लाईफ पूर्ण निछावर करून। ठीक आहे, कारण कलियुग सगळ्यात मोठं घोर कलियुग, आजच्या कलियुगमध्ये हेच चालू आहे की हे माझं ते माझं ते माझं ते माझं, मी कसा पुढे जाऊ शकतो, किंवा मी मध्येच अडकले आहेत लोक। मीच्या परे लोकांना विचारच नाही करायचा आहे। तर थोडंसं ना आपल्याला ना थोडंसं लार्जर पर्स्पेक्टिव्हनी बघायची आहे आपल्या आजूबाजूची परिस्थिती आणि दुनिया। ठीक आहे, तर सीतामांनी हेच शिकवलं आहे। सीतामा जेव्हा आश्रमात गेले आणि जेव्हा माणूस आहे ना
जेव्हा माणूस आहे ना ती परिस्थिती एक्सेप्ट करायला लागतो ना, तेव्हा पुढे काहीतरी अजून चांगलं घडणार असतं. म्हणून ती परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवायला येत असते. आज मी तुम्हाला सत्य सांगते, मी एकटी राहते. माझे 1-2 फ्रेंड्स पण आहेत, त्यांनी मला सांगितलं, एकटी कशी राहतेस, तुला भीती नाही वाटत का? मी बोलली, मला काय भीती वाटायला पाहिजे, मी सत्याशी भेटली आहे. माझे स्वामी तर माझा प्राणच आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण सगळ्या देवांच्या मध्ये मी आहे, तर मला कसली भीती? मला सगळे सुटून जातात. संन्यासाचे जीवन एकटंच असतं. तर आणि मुद्दामून त्यांना ह्याच्यातून सगळ्यातून काढलं जातं, बिकॉज त्यांचा रस्ताच अध्यात्मकचा रस्ता आहे. आणि अध्यात्मकचा रस्ता इतका सोपा नाही आहे. एकटं राहिल्याशिवाय तुम्ही पूर्ण अध्यात्ममध्ये खोलपणे जाऊच नाही शकत. वरवरचं अध्यात्म वेगळं आहे आणि खोलमध्ये जाऊन पूर्ण देवाच्या सानिध्यात पूर्ण दिवस घालवणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, संसार तर सगळ्यांनाच करायचा आहे, पण आहेत काही अशी सोल ज्यांनी आपली सोल पर्पज खूप हायर लेवलसाठी निवडलेली आहे. ठीक आहे, तर जर तुमच्याकडे ना सीताजींची मूर्ती किंवा फोटो असेल, रामजींचा सीताजींचा फोटो असेल, तर त्याची तुम्ही छानपणे पूजा करू शकता. जसं मी नेहमी सांगते, स्वच्छ फोटोला पुसून घ्या, हळद कुंकू अक्षता व्हायची आहेत, फुलं व्हायची आहेत, नैवेद्य दाखवायचं आहे, जन आहेत हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात सोपा मंत्र तर हायचा आहे सीताराम सीताराम सीताराम. ठीक आहे, सीता नामाचा जाप करू शकता. त्यानंतर ओम जानकी वल्लभाय नमः. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे आहे नाव ते आहे ओम सीतानाथाय नमः. ठीक आहे, आणि ह्याच्या व्यतिरिक्त ना 12 नाव आहेत सीताजींचे. तेव्हा मग तुमचं लग्न ठरत नाही आहे किंवा मग असे काही प्रॉब्लेम्स येत आहेत लग्नाबद्दलच्या, तर तुम्हाला ना 12 नाव घ्यायचे आहेत सीतामाचे. ठीक आहे, तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च करा, तुम्हाला 12 नाव सीतामाचे भेटतील. तुम्हाला कसे आहेत किंवा तुम्ही वाचू शकता सकाळी, आणि हे तुम्हाला रोज करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही करून बघा हा उपाय, तुम्हाला जरूर मदत होईल. बिकॉज बघा, सीतामांनी जे प्रेमचं, त्यागचं, समर्पणाचं जे उद्देश या धर्तीवरती सेट केलं ना, ते खूप वेगळं आहे आणि खूप मौल्यवान आहे. तर तुम्ही ह्या सेवा करून बघा सीतानवमीच्या दिवशी. ठीक आहे, आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. हाच होता माझा व्हिडिओ. मला हेच आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की सीतानवमीच्या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला या व्हिडिओमार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा, आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.